राजकारणात वैचारिक मतभेद आणि आंदोलन हे काही नवीन नाही, परंतु लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नासाठी जेव्हा भुकेली लढाई सुरू केली तेव्हा त्या लढ्याची दखल घेणं हे सत्तेतील लोकांचं कर्तव्य असतं। बच्चू कडू हे नाव कायमच वेगळ्या कार्यशैलीसाठी ओळखलं जातं। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहणारे, सामान्य जनतेसाठी लढणारे आणि शेतकरी, वंचित, दिव्यांग यांच्यासाठी आवाज उठवणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। नमस्कार, मी सूरज कांबळे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। सध्या बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनावर बसले आहेत। त्यांच्या मागण्या फारशा अवास्तव नाहीत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी 6,000 रुपये मानधन, विविध घटकांसाठी विशेष योजना अशा या मागण्या आहेत। सरकारने कित्येक वेळा या मागण्यांवर आश्वासने दिली, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे बच्चू कडूंनी थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। मागील अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे। त्यांचं वजन 2 किलोने घटलं आहे। अशा परिस्थितीत आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला। विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक आणि काही राजकीय पक्षही त्यांच्या मागण्यांना समर्थन देत आहेत। मात्र सरकारच्या गोटातून अजूनही ठोस आश्वासन दिले गेलेले नाही। या सर्व पार्श्वभूमीवर एक नवा वाद निर्माण झाला। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना फोन केला। त्या फोनवरील संवादामुळे कडू संतप्त झाले। त्यांच्या म्हणण्यानुसार बावनकुळे यांनी फोनवर म्हटलं, जमत असेल तर आंदोलन सोडा, नाहीतर राहू द्या। ही भाषा म्हणजे धमकी आहे का? हे कुठलं राजकारण आहे? असा सवाल बच्चू कडूंनी थेट माध्यमांसमोर उपस्थित केलाय। बच्चू कडू म्हणाले की सरकारने सरकारचं काम करावं आणि आम्ही आमचं काम करू। आम्ही शेवटच्या शेतकऱ्यासाठी, गरजू व्यक्तीसाठी लढत राहू। आम्ही कुणाच्या दडपशाहीला घाबरत नाही। बावनकुळे माझे मित्र आहेत, पण मित्र असो वा मंत्री, कोणीही अशी दादागिरीची भाषा वापरू शकत नाही। जर कॉल रेकॉर्ड असता तर सर्वांना ऐकवलं असतं की त्यांनी कशा पद्धतीची भाषा वापरली। तसेच त्यांनी सरकारवर योजनेतील दुटप्पी धोरणाबाबतही आरोप केलेत। लाडकी बहीण योजना सुरू करताना कुठलेही निकष नव्हते, पण आता विधवा आणि दिव्यांग महिलांना मानधन देताना निकष सांगितले जातात। हे दुजाभावाचे धोरण आम्ही सहन करणार नाही, असं स्पष्ट बच्चू कडू यांनी सांगितलं। बच्चू कडू यांनी केलेले आरोप मात्र बावनकुळे यांनी फेटाळून लावले। मी अत्यंत आदरपूर्वक बोललो। बच्चू कडूंना मी विनंती केली की मुंबईत बैठक ठेवू, त्यांची प्रकृती बिघडू नये यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विचारपूसही केली। मी स्वतः मुख्यमंत्री यांच्याशी बोलून तात्काळ बैठक लावण्याचं सांगितलं, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। त्यांनी हेही सांगितलं की बच्चू कडूंनी वेगवेगळ्या विभागांशी संबंधित मागण्या मांडल्या आहेत, त्यावर चर्चा आवश्यक आहे। आंदोलन हे लोकशाहीचा भाग आहे, पण त्यातून चुकीच्या पद्धतीने सरकारवर आरोप करणे हे योग्य नसल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। बच्चू कडू यांच्या आरोपानंतर संपूर्ण प्रश्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सरकार खरोखर जनतेसाठी संवेदनशील आहे का? मंत्री महोदयांनी जर प्रत्यक्ष संवाद साधण्याऐवजी दादागिरीची भाषा वापरली असेल तर ही बाब निश्चितच गंभीर आहे। बच्चू कडू हे केवळ लोकप्रतिनिधी नाहीत, तर एक प्रखर जन आंदोलन करते आहेत। त्यांनी राजकीय आयुष्यात अनेकदा आपला वेगळा ठसा उमटवला आहे। अशा व्यक्तीच्या आंदोलनाकडे सरकारने केवळ फोन करून दुर्लक्ष करणे ही लक्षणीय गोष्ट आहे। आजही महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत। विधवा महिलांना आधार नाही, दिव्यांगांसाठी योजना कागदापुरती आहेत, गरिबांना रेशनवर मिळणारे धान्य वेळेवर नाही आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होत आहे। या सगळ्या प्रश्नावर बोलणाऱ्या, लढणाऱ्या लोकांना जर धमकीचं उत्तर मिळत असेल तर मग लोकशाहीचे मूल्य आहेत तरी कुठे, असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो। बच्चू कडूंच्या आंदोलनाचे समर्थन करणं म्हणजे कोणत्याही पक्षाच्या विरोधात जाणं नव्हे, तर हे समर्थन आहे जनतेच्या खऱ्या प्रश्नांसाठी। जेव्हा सरकार प्रश्नांवर दुर्लक्ष करतं तेव्हा आंदोलनच एकमेव पर्याय उरतो आणि तेच हत्यार आता बच्चू कडूंनी हातात घेतले। सध्या सत्ताधारी पक्षावर जबाबदारी आहे की त्यांनी संवाद साधावा, बैठक घ्यावी, निर्णय घ्यावा आणि बच्चू कडूंनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक पद्धतीनं भूमिका घ्यावी। जर केवळ अहंकार आणि सत्तेचा माज दाखवला गेला तर जनता हे कायम लक्षात ठेवते। एकदा बच्चू कडू म्हणाले होते की मी कोणतंही पद मिळवण्यासाठी आंदोलन करत नाही, मी सामान्य माणसासाठी उपोषणावर बसलो आहे। माझं शरीर कमकुवत होईल पण माझं मन कमी होणार नाही। हे शब्द कुठल्याही राजकीय भाषणापेक्षा जास्त ताकदीचे आहेत। त्यामुळे सरकारनं तात्काळ पुढाकार घेऊन या आंदोलनाचा संवेदनशीलतेने आणि सन्मानाने शेवट घडवावा हीच महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे। कारण आंदोलन संपवण्यासाठी धमकी नव्हे तर निर्णय आणि संवाद आवश्यक असतो। या सर्व प्रक्रियेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा।
आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं.